हो का मैत्रिणी, अशी आपली आजची देवपूजा आहे आणि खूप दिवसांना तुम्हाला देवपूजा दाखवली. तर मम्मी काय करते बघू आपण. आणि आपली देवपूजा साधीच केली. कुणी का केली? मम्मीनंच केली. आता इथंच आहे मम्मी पण. काय चाललंय? गिरणीचं काय काम चाललंय? घोटाळा सारखा घोटाळा म्हणजे लाईटवर लोडवर आलं ना, मग वरून जातंय धान्य आतमध्ये, पण ती ह्याला तात्याला ढकायला जाईना लाईट कमी असल्यामुळं. आणि ह्यांना वाटतंय घोटाळा झाला. नव्हती झाली तर ह्यांची तयारी फार मेकॅनिकल बोलवायची. आम्ही फोन केलेला आम्ही. ह्यांना नाही जमत गिरणीचं कोणाला. आम्ही लय आबादलो, मम्मीने एका मिनिटाचंच नीट केलं. ही दुपारपासून आबादली तरी ह्यांना नीट नाही झाली. लय काळ काळ दिसतंय अगं. कसं काय दिसतंय तसं. गिरणीचं चाललंय काम. तर वाजल्या 9:15. तुम्हाला लय उशिराच व्हिडिओ बघायला भेटतो. काय भेटलाय तर दीदीला नेल पेंट काय काय आणलंय दाखव. पंचमी नेल पेंट आणि हे आणलंय, काय म्हणतात त्याला, मेहंदी. नेल पेंट आणली दीदीला. कागदा आपली दळणं आता सकाळमध्ये गिरण चालू करून मग हो काय नेल पेंट लावली पण मी. परडीचं काय होतंय, सकाळची अर्धी परडी निघली कुणी की सकाळचं उठलं का परडी परत नाही करावी लागते मैत्रिणींनो. त्यात ना पिठाला लागतात लाल मुंग्या आणि निवेदन 3 ठेवलेलं. गाय कोणी केलं तर लय. मी सकाळी पण पीठ ना पाण्यात सोडून दिलं, म्हणलं आता मुंग्याच हटानात. आणि ते गव्हाण ती पण चाळून काढलं, परत परडी भरली, ठेवलं थोडं थोडं. हा ना, सकाळनं ते मुंग्यांना निवदामुळे लागते. नेल पेंट लावते निवद का आता लेक माझा मेकअप करते मैत्रिणींनो. हाताला लाव का पायाला? लाव कशाला बी. आता दीदी ना मला नेल पेंट लावणार आहे. मम्मी माझ्यापेक्षा छान लावती. मला नाही येते एवढी चांगली मैत्रिणींनो. आणली आपली मगाशी, आमच्या इथं बाजार असतो ना तेव्हा मी बाजारला गेलती आणि मग मी आणली नेल पेंट. दीदी गोरीन मी काळे दिसते, कारण मला रोज गायांमागे हिंडावं लागतं. आता घरी राहून काय करायचं, त्यांना काय घालायचं पोटाला. शाळेत गेली तेव्हा माझं कुठं हातपाय जरा चिरा पायाच्या बुजायला लागलेत. हा ना, आता काय करायचं. आली पंचमी जवळ. पंचमीला काय आपलं आम्ही लहान होतो तेव्हा लय एन्जॉय करायचो. आता काय नाही इथं. आता पुरी खेळत पण नाही तेवढ्यानं, काहीच नाही. अरे मग जर काय करायचं ते बी माहित नाही पंचमीला. फेर धरत्यात, गाणी म्हणत्यात. आता तू सांगितलं म्हणून. लय भारी असते पंचमीला. इथं कोण खेळ एक बी दिवस नाही मैत्रिणींना इथं कोण खेळत. शिवराज इकडे रे. सगळे स्वतःच्या कामामध्ये बिझी असतात. शिवराजनं आज काय उद्योग केलाय तुम्हाला शिवराज सांग. हा, शिवराज घरी आला. आजी गेली ते मला गाया सोडवाय निम्म्या वाटत डांबरीन जावं लागतं म्हणून. आणि पप्पा कुठं बसलेलं? पप्पा बसलेला आमच्या इथं, गाड्या झाल्या तिथं गप्पा मारत. शिवराज आला, त्याच्या चुलती बर घर शाळेत घरी, आणि घरी कोण नाही बघून शिवराज परत गावात गेला एकटाच. अशी शिवची कमाल आहे. गावात गेला म्हणजे एकटा गेला रोडनी चालत. डांबरी रोडला वाहनं वाटत कसं काय गेला असेल त्यालाच माहिती. आणि एक आजोबा होतं तिथं, ते म्हणलं की कुठं चाललंय रे बाळा? म्हणलं चाललोय पप्पाकडं. म्हणलं कुठं? रोडनी. जा ती पण जा म्हणलं त्याला. हा ना, कळत नाही त्याला. का लेक असल्या असं असतं, लेक पाहिजेच एक तरी. जेव्हा भावाला हाणून मारून कसं केलं तरी ती शेवटी माया तिला चिल का नाही. आणली की लागली लगेच नेल पेंट लावायला. मग मी तुला नेल पेंट लावते. अजून पंचमीपर्यंत राहील का गायन मग माळाला हिंडून जाईल काय माहित. आता असं नका समजू, मला खावा प्रसाद भेटत नाही. असतो आठवड्यात एकदा दोनदा असतो. म्हणजे लय लय पुढलं बोलल्यावर मग फटका एखादा खावा लागतो मैत्रिणीनं. तुम्हीच सांगा खरं आहे का कुठे. शिवराजला पण आज फटकं पेढे भेटल्यात, दीदीला पण भेटल्यात, दोघांना पण भेटल्यात. मला तर हसायलाच येत होतं. मला लागलंच ना, लागायचं ना हाणायचा काही विषय नाही, पण पोरांना जरा भीती पण पाहिजे कोणाची तरी. पोरं भीत नाहीत आजीला, नाही भीत मला एवढी. भेटतात फक्त पप्पांना. पप्पांचा राग लय बेकार आहे, लय बेकार आहे. या गिरणीचा काय प्रॉब्लेम आहे, मायक्रो फाईनची गिरण आहे आमची. मायक्रो फाईन, हां कसं नाव दिसतंय. पण या गिरणीत काय होतं, लाईट व्होल्टेज कमी असल्यामुळं ही दुपारचा आजी जुडती कांबी मावारल्यावर दळण दळाय. आणि ती काय होतं, व्होल्टेज ओढलं जात नाही. म्हणजे वरून धान्य चक्र फिरतं, पण ती मोटरला लोड खेचत नाही. ती नेमकं त्या चाळणीत जमा होतं, आणि चाळणीत जमा झालं ना गिरण खोलून काहीच उपयोग नाही. आणि मग गिरण ह्यांना काय माहित नाही. ह्यांना आपली गिरण खोलली आणि गिरण खोलून पारचं आपलं सगळं सामान घेऊन बाहेर काढून बसल्यात.
आणि शेवटी मेकॅनिकलला फोन केला, तो म्हणला उद्या सकाळ फोन करायला. मी घरी नाही आले. सांगितलं ना घरगुती उपाय. हा ती खोला म्हणला मोटर छोटी मोटर. मग छोटी मोटर सकाळी बी खोललेली आम्ही ऑलरेडी चालू झालं. आणि मग ह्यांना खुलली. तुम्हाला सांगते मैत्रिणीनं काय केलं तर ह्यांना एक मिनिट तुम्हाला दाखवतेच. काही खोललं सगळं आणि ह्यात बघितलं काय काय छानला झालं नाही. नाही तसं नाही केलं आम्ही. मग काय केलं माहिती का? हो चारी खोलली, चारी खोलली उचललंय आणि याच्या आतमध्ये हे दिसतंय का ते होतं, ते काढलं. त्याला 2 स्विच होतं साईडनं, ते बी उपासलं आणि त्याच्या आतलं परत खोललं. त्या गिरणीची अवस्था काय झाली. यांना काय जमलं नाही बरं का. मग मी आल्यावर बघा ह्यांना कसं पिटन बिटन अख्ख्या गिरणीत उडून ठेवले. मी आली ती काढ ग पिन. करंट येतो तसा. हा करंट, ह्याला करंट दिलेला नाही ना. आपली घरगुती गिरणी आपली आर्थिंग दिलेली नाही, त्यामुळे करंट यायची भीती असते. मग ही आली आणि ह्यात आतमध्ये धान्य जे साठलेलं होतं ते काढलं आणि ह्यातलं काढलं आणि गिरण चालू झाली. आणि ही कवाची तास 2 तास अपदात बसलेली तरी ह्यांना जमलं नाही. आता भाजीपाला काही जास्त नाही आणला, चांगला आहे. का मला पण आहे श्रावणीन करायला तरी कोणी एकाच आमचा फ्रीज आहे. फ्रीज पण आता लई झालाय. आणि आता लिंब किती मोठी बघा. काही लिंब काल आलते ना शेवचं, ते इथलं मामा मानलेलं ते पोरांना आणलं. बाजार नाही आणलं कारण वल्ल खोबरं आहे. असं वल्ल खोबरं आहे. तुम्हाला काढून दाखवते अंधारात. वल्ल खोबरं बाजार एवढं का नाही आणलं माहिती का, कारण इकडे तिकडे गेलं टोमॅटो मिरच्या आहेत पाटसवरून आणलेल्या. इथं कोथिंबीरीचा डब्बा आहे आणि अंधारात दिसत असेल अख्खा. हा भेंडी आहेत, टोमॅटो आणलेत, मिरच्या डब्बा आहे. साई टाकतो ना थोडी थोडी ते. लोक तिकडं आपलं चाललेलं नप्पालिश लावायचं, नेल पेंट लावायचं. नप्पालिश नेल पॉलिश लावाय तरी कशाचा वेळ घालतोय कंटाळा. पायाला लावली नसते आता, हाताला लावली. पाय तर अजून. हा पाय. काही उद्योग काय बरा व्हायना वाढतोय. दवाखान्यात जाऊन पण होईना. अगं ते परत मुरगळला ना. माझं मी पहिली गुराकडे जायचं तेव्हा माझं 3 वेळा मुरगाळ्याला. 3 वेळा मुरगाळला म्हणजे काय अवस्था झाली असेल पर. पण ते दगडांमध्ये मुरगाळतो. अगं ते डिनर सेट काढला पप्पाने. आणि इकडं दाखवू आपण जरा. काल ना पप्पांनी कपाटातलं काढलं ना तेव्हा डिनर सेट काढलेलं. हो का असं काय भाजी ठेवायचं भांडे माणसाला हे मिसमॅच कसं काय. पण ते अगोदरपासून आम्हाला तसंच दिलेलं. दिसलं नाही. तो बाबा म्हणलेला हाच आहे त्याच्यावर. गावरायानं ठेवतो ना आपण. ह्या वेळेस पप्पांच्या कामात पण भेटलेलं तसलं आहे गाव. डिझाईन लई छान आहे. आता म्हणलं सगळ्यांना एक देऊन टाकावं. सगळ्यांना म्हणजे ना पुण्याच्या पुढे नाही आपलं गौऱ्यानं ठेवायला त्याला ना. 6 आहे ते 6 ना. काही फुगले कसं काय माहिती ते. अगं ते स्टिकर आहे. स्टिकर आहे. दीदी शिव नाही जेवत यात. मी जेवायसाठी घेतलेले आपले 6 म्हणजे. गौऱ्यानं किती छान वाटते. मस्त आहे ती. खालची पण डिझाईन 3 ह्याची छान आहे. वरची गुलाबी गुलाबी एका 1-2 दिवसाची मधल्याची गुलाबी नाही ग सगळी ही डिझाईन छान वाटते सगळी. ह्या 2 ह्या जरा पिक्के आहेत. लय गुलाबाची फुलंच नाही त्याला. वरचं भांड पण छान आहे. आपण सफरचंद डाळिंब सीताफळ तसले ठेवायचं त्यात. काय ठेवतो आपण. काहीच नाही ठेवाय. आता काय ठेवावं. थोडी थोडी गौरायांचं नियोजन बघू. आता जसं वेळ भेटेल तसं करून तुम्हाला थोडं थोडं दाखवू. आता श्रावण महिना संपल्या गौरीचा महिना येणार आहे. आपण कशा बसवणार आहे. मी म्हणते इथंच बसवायचे. नाही गणपती इथं बसवायचा आहे देवघरात. नको ग छान नाही वाटत मम्मी. काय होतं गौराया बाजूला राहत्या गणपती बाजूला राहतो. मग इथं तर कसं वाटेल. इथं कोपऱ्यात एवढ्यानं चौरून ठेवलं मैत्रिणींनो. गणपतीचा सण असल्यागत नाही वाटत. सोडायचं आणि इथंच लाइटिंग खेळवायची सगळी. आतमध्ये बल्ब आहे ना ती ह्याचा टाकायचा होल्डर जोडायचा आणि इथं सगळी लाइटिंग बनवायची चौरंगावर. आणि तेवढा छोटा छेद बनवायचा. मग काय होतं गौरायाच्या मध्ये गणपती ठेवला ना मग ती लई जागा आटते. आणि मग काय कसलं भारी वाटतं. हा ना पण ती जागा आटते ना मग 11 दिवस गणपती राहतात असं होतं. त्यामुळे मग आपण अगोदरच करायचं जास्त बघू अजून.
हो ना, बघू जर आता आपल्या कसल्या ऍक्शन मध्ये बसवायच्या असतील बघू वेगळ्या जरा बसवायच्या. तू उद्याच करतो ना दरवर्षी. आता चाललंय असं नियोजन. चोपाळ्यावर किंवा हातात ना असं पैसे खाली तसलं कसं वेगळं करायचं. काहीतरी करू. बघू आता जायचंय शिवच्या मामाच्याकडे फलटणला. गौरायांचं सामान भेटतं आता. दौंडला भेटतं पण कोण इतक्या लांब जाणार नाही. हा दौंड जरा शिवच्या लांब आहे, फलटण पण लांब आहे. तिकडे गेल्यावर शिवची मावशी सगळं घेऊन देते. शिवच्या पप्पांपाशी बाजारात पाहिजे ती. आपण झालं आता तर या वर्षी ना माझ्या मनात आलं एक चिल्लरचं असं हातावरती हा, तेच ना. करायचं उतरावं आणि एक नोटांचं करायचंय. मग वाटतंय असं करावं. हा चिकट टेप लावायचं आणि त्याला नोटा चिटकवायच्या. बघू आता वेगळ्या पद्धतीनं बसून तुम्हाला दाखवूच आम्ही कसं करू. नियोजन. जरा सात आधीचा कितीचा आहे आधी. चालतंय मैत्रिणींनो, किती का मिनिटाचा होईना आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलला नवीन कोण असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.